नमस्कार. चला आज 15 एप्रिल 2026च्या महत्त्वाच्या घडामोडीवर एक नजर टाकूया. आजच्या आपल्या विश्लेषणामध्ये आपण काय काय पाहणार आहोत तर सगळ्यात आधी स्पोर्ट्स, मग राष्ट्रीय बातम्या, भारताची जागतिक स्तरावरची कामगिरी, चर्चेतल्या व्यक्ती आणि शेवटी कला आणि वारसा. चला तर मग सुरुवात करूया. तर आजच्या दिवसातल्या निवडक 12 महत्त्वाच्या अपडेट्स ज्या आपल्याला माहिती असायलाच हव्यात. ओके, तर सुरुवात करूयात आपल्या पहिल्या सेक्शनने, स्पोर्ट्स म्हणजेच क्रीडा जगत. बघूया कुस्ती, बॉक्सिंग आणि टेनिसमध्ये काय काय घडलंय. ही आहे आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप 2026ची फायनल मेडल टॅली. ही स्पर्धा झाली होती किर्गिस्तानमध्ये. यामध्ये बघा, इराण 18 पदकांसह पहिल्या क्रमांकावर आहे आणि भारताने एकूण 17 पदकं जिंकून 5वं स्थान पटकावलंय. खूपच तगडी स्पर्धा होती आणि त्यात ही कामगिरी खरंच कौतुकास्पद आहे. आता ही जी 17 पदकं आहेत ती नेमकी कशी विभागली आहेत ते पाहूया. तर बघा, यात 2 आहेत सुवर्णपदक, 6 रौप्य आणि तब्बल 9 कांस्य पदकं, म्हणजे एकूण 17 पदकांची कमाई. जबरदस्त. कुस्ती झाली. आता वळूया बॉक्सिंगकडे आणि इथेही आपल्या खेळाडूंनी कमाल केलीये. मंगोलियाच्या उलान बातरमध्ये झाली होती आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिप आणि तिथे भारताने 1-2 नाही तर तब्बल 16 पदकं आपल्या नावावर केली आहेत. आणि गोल्ड मेडल्स कोणी जिंकली तर त्यात आहेत मीनाक्षी हुडा, प्रीती पवार, प्रिया गंगास आणि अरुंधती चौधरी. म्हणजे बघा, 4 महिला बॉक्सर्सनी सुवर्णपदक जिंकलंय. आणि पुरुषांमध्ये विश्वनाथ सुरेशने 50 किलो वजनी गटात गोल्ड मेडल मिळवलंय. स्पोर्ट्स सेक्शनमधली शेवटची पण एक मोठी बातमी आहे टेनिस विश्वातून. जॅनिक सिन्नर मॉन्टे कार्लो मास्टर्स जिंकल्यानंतर तो आता बनला आहे ATP रँकिंगमध्ये जगातला नंबर 1 खेळाडू. चला स्पोर्ट्समधनं आता येऊया आपल्या देशातल्या बातम्यांकडे. पाहूया राष्ट्रीय स्तरावरच्या काही महत्त्वाच्या घडामोडी. ही एक खूप मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. तेलंगणा आता नक्षलमुक्त राज्य बनला आहे. हो, ही अधिकृत घोषणा झाली आहे. आणि यामागे एक मोठं कारण म्हणजे एप्रिल 2026मध्येच 42 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. आणि हे यश किती मोठं आहे हे या आकड्यावरून लक्षात येईल. 761. गेल्या 2 वर्षात म्हणजे 2024 ते 2026 या काळात तब्बल 761 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलं आहे. ओके, सुरक्षेच्या मुद्द्यावरून आता वळूया पर्यावरणाकडे. दिल्लीमध्ये एक नवीन ड्राफ्ट EV पॉलिसी आणली आहे. याचा मुख्य उद्देश अगदी सरळ आहे: स्वस्त इलेक्ट्रिक गाड्यांना प्रोत्साहन द्यायचं आणि प्रदूषण कमी करायचं. तर या पॉलिसीमधला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा कोणता, तो म्हणजे ही किंमत 30 लाख रुपये. म्हणजे जर नवीन इलेक्ट्रिक कारची किंमत 30 लाखांपर्यंत असेल तर त्यावर पूर्ण टॅक्स सवलत मिळेल. यामुळे सामान्य लोकांना EV घेणं सोपं जाईल. याशिवाय उत्तर प्रदेशमधल्या लखनौमध्ये संसद खेल महाकुंभचं आयोजन केलं जातंय. हा एक मोठा स्पोर्ट्स आणि कम्युनिटी इव्हेंट आहे जो स्थानिक टॅलेंटला एक मोठं व्यासपीठ देतो. चला आता देशातून बाहेर पडून जागतिक स्तरावर भारताची कामगिरी कशी आहे ते पाहूया. भारत आणि भूतान यांच्यातली भागीदारी आणखी मजबूत झाली आहे. झालं असं आहे की पुनाचंगछू 2 नावाचा एक मोठा हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट आहे. त्यासाठी एका नवीन टॅरिफ प्रोटोकॉलवर सही झाली आहे. हा 1020 मेगावॅटचा प्रोजेक्ट आहे, ज्यामुळे दोन्ही देशांमधील एनर्जी ट्रेडिंग आणि ग्रिड स्टॅबिलिटीला खूप फायदा होईल. ही एक अभिमानाची गोष्ट आहे. अमेरिकेतल्या सियाटल शहरात स्वामी विवेकानंदांच्या पहिल्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात आलंय. आणि हा जो ब्रॉन्झचा पुतळा आहे तो भारतीय कलाकार नरेश कुमार कुमावत यांनी बनवलाय. खूपच सुंदर. आणि या निमित्ताने भारतातल्या इतरही काही भव्य मूर्तींची आठवण होते. जसं की गुजरातमध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे, मध्य प्रदेशात स्टॅच्यू ऑफ वननेस, तेलंगणामध्ये स्टॅच्यू ऑफ इक्वॉलिटी आणि आपल्या लातूरमध्ये स्टॅच्यू ऑफ नॉलेज. आता एक महत्त्वाची आंतरराष्ट्रीय घडामोड, जगविक्रम हे नाव लक्षात ठेवा. हे पहिलं भारतीय जहाज ठरलं आहे ज्याने नुकत्याच झालेल्या युद्धविरामाच्या काळात होर्मुझची सामुद्रधुनी पार केली. ही एक खूप मोठी आणि धोरणात्मक गोष्ट आहे. ओके, आता बघूया चर्चेत असलेल्या काही महत्त्वाच्या व्यक्तींबद्दल. ही आहे लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार विजेत्यांची यादी. हा एक खूप प्रतिष्ठित पुरस्कार आहे. 2022मध्ये याची सुरुवात झाली पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून. 2023मध्ये आशा भोसले, मग अमिताभ बच्चन, कुमार मंगलम बिर्ला आणि आता 2026चा पुरस्कार मिळाला आहे कैलास सत्यार्थी यांना. आणि आता एक बातमी आहे कॉर्पोरेट आणि मनोरंजन जगतातून. जिंदाल स्टेनलेस स्टीलने पहिल्यांदाच एक ब्रँड अँबॅसेडरची नियुक्ती केली आहे आणि ते आहेत रणवीर सिंग. आणि आता आपण आपल्या शेवटच्या सेक्शनकडे आलो आहोत, कला आणि वारसा. बघूया आजच्या दिवसाचे काय महत्त्व आहे.
आज 15 एप्रिल म्हणजेच वर्ल्ड आर्ट डे. हा दिवस जगभर साजरा केला जातो. कलेला प्रोत्साहन देण्यासाठी, कलेचा आनंद घेण्यासाठी. हा दिवस आपल्याला कला शिक्षणाचं महत्त्व आणि कलाकारांचं योगदान आठवून देतो. आणि जाता जाता एक प्रश्न ज्यावर विचार करता येईल. 18वी ब्रिक्स समिट 2026 ही कुठे होणार आहे? विचार करा आणि शोधण्याचा प्रयत्न करा.